ब्रीद वाक्य सैनिक समाज पार्टीने एक ब्रीद वाक्य तयार केलं आहे. ब्रीद वाक्य असं आहे की 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीचे लोक, हे ब्रीद वाक्य तयार केलं आहे. आणि हे ब्रीद वाक्य वापरूनच राजकारणात घुसलेल्या, गैरमार्गाने निवडणूक लढवून आलेल्या लोकांना टार्गेट केलं आहे. ह्या ब्रीद वाक्याचा उपयोग करून या राजकारणात घुसलेल्या 90% भ्रष्टाचारी, वंशवादी, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजकारणातून हद्दपार करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. आता ह्या वाक्याचा, या ब्रीद वाक्याचा ठोके डायरेक्ट त्यांना बसतात, जे की खरंच भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे आहेत, वंशवादी आहेत, गुंड प्रवृत्तीचे आहेत. यांना डायरेक्ट ठोके बसतात. त्या ठोक्याचा आवाज ऐकून जनता खुश होते. जनताला माहीत आहे, व्यक्तिशः माहीत आहे की कोण व्यक्ती राजकारणातला भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा आहे, वंशवादी आहे आणि गुंड प्रवृत्तीचा आहे, हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे या वाक्याने यांना एक्सपोज केल्या जातं. आणि आता यांना शिक्षा देण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला पोलिसांची, ईडीची, सीबीआयची मदतीची सुद्धा आवश्यकता नाही. यांना जनता शिक्षा देणार आहे. जनता जागृत झालेली आहे. जनतेला माहीत आहे की कोण भ्रष्टाचारी आहे, कोण वंशवादी आहे, कोण गुंड प्रवृत्तीचा आहे. याची जनतेला माहिती असल्यामुळे सर्वाधिकार असलेल्या जनतेलाच सैनिक समाज पार्टीतर्फे आवाहन केलं आहे की अशा लोकांना केवळ तुम्हीच शिक्षा देऊ शकता. तुमच्याकडे मतदान ह्या प्रभावी हत्याराने तुम्ही यांना शिक्षा देऊ शकता. आणि जनता तयार झालेली आहे. या लोकांना 2029च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्षा देण्यासाठी जनता तयार झाली आहे. आणि अशा लोकांना शिक्षा देऊन महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचे ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी जनता जनार्दन पुढे आलेली आहे. आणि हीच या लोकांना शिक्षा देऊन सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्याचा दृढ निश्चय जनतेनेच केला आहे. त्यामुळे सज्जन जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.